महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. 2 दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर लावला जात असल्यानं आक्षेप व्यक्त केला होता. आनंद दिघे जिल्हा प्रमुख होते, त्यांची बाळासाहेबांबरोबर तुलना होऊ शकत नाही अशा पद्धतीने वक्तव्य केलं होतं. यावर आता शिवसैनिक आक्रमक झाले असून राज्यभर शिवसैनिक संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करतायत. याच पार्श्वभूमीवर उल्हासनगरच्या नेताजी चौकात संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे मारून घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. संजय राऊत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण अशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, महिला शहर संघटक मनीषा भानुशाली व मोठ्या संख्येने शिवसैनिक व महिला आघाडी उपस्थित होती. संजय राऊत सारखा नालायक माणूस या महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी येऊन भुकतो आणि काल काहीतरी तो भुकला कुत्र्यासारखा आणि भुकल्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बद्दल बोलल्यानंतर आमच्यासारख्या शिवसैनिकाला त्याची चीड येणार आणि ती चीड आल्यामुळे आज जोडो मारो आंदोलन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं इथं करण्यात आलं. संजय राऊत यांना माहीत नाही धर्मवीर दिघे साहेब या राजकारणामध्ये ठाणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते, तेव्हा संजय राऊत कुठे दिसत नव्हते. संजय राऊतांना हेही माहीत नसेल दिघे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे बाळासाहेबांचा मान सन्मान राखून बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करीत या जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये काम करायचे. आणि दिघे साहेब नेते नव्हते, उपनेते नव्हते, पण लोकनेते होते, महाराष्ट्राचे लोकनेते होते. आणि त्यांना बाळासाहेबांनंतर या महाराष्ट्रामध्ये कोण नेता असेल तर धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, हे आम्ही ताठ मानाने सांगू शकतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल कोणीही बोललं तर आमच्यासारखे शिवसैनिक, त्यांच्या हाताखाली त्यांच्या तालमीत काम केलेले शिवसैनिक कधी सहन करणार नाही. म्हणून संजय राऊत आपल्या अवकादीमध्ये राहून दिघे साहेबांबद्दल बोलताना विचार करून बोला, ही सूचना तुम्हाला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या जे ठाणे जिल्ह्याचे जे सर्वस्व आहेत, ज्यांना ठाणे जिल्ह्यातला शिवसैनिक आणि सर्वसामान्य माणूस आदराने बघतो किंवा देवताच्या स्वरूपात बघतो, अशा आमच्या दिघे साहेबांविषयी संजय राऊतने जे वक्तव्य केलेलं आहे ते एकदम निषेध त्याचा आम्ही आज इथे नोंदवला आहे. आणि याच्या पुढेही आम्ही त्यांना महिला आघाडीच्या तर्फे एक सूचना देतो का याच्या पुढे त्यांनी जर आमच्या दिघे साहेबांच्या विरोधात किंवा आमच्या पक्षाच्या विरोधात एकही शब्द अपशब्द बोलले तर सर्व महिला आघाडी, पूर्ण महाराष्ट्राची महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संजय राऊतला अपनी जागा दाखवल्याशिवाय राहणार नहीं. जय. शर्म आनी चाहिए. डूब के चुल्लू पर पानी में डूब मरे जाके उनको दिघे साहब का इतिहास पढ़ने की बहुत ज़रूरत है. उनको कुछ पता ही नहीं है दिघे साहब क्या है. लोगों का दिन रात 365 दिन राउंड द क्लॉक जो काम करने वाले व्यक्ति को इस तरह से वो उठता है और बात करता है, उठता है और भौंकता है. ऐसे आदमी को मैं ये सजेशन देना चाहती हूँ कि तुमको थोड़ा भी शर्म हो तो डूब मरो नहीं, और डूबने से पहले कम से कम इतिहास पढ़िए आप दिघे साहब का क्या है. उसको नॉलेज की बहुत ज़रूरत है. उसको कोई नॉलेज ही नहीं है दिघे साहब है क्या, और ऐसे ही उठता है और भौंकता है. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.